सगळ्याच क्षेत्रामध्ये स्टॉलवर्ड्स आहेत या ठिकाणी. म्हणजे एकही जण आपल्या ह्याच्यामध्ये शाळेचा प्रतिभा निकेतन शाळेचा एकही विद्यार्थी असा नाही की ज्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये नाव निर्माण प्रत्येकानेच म्हणजे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं असं नाव निर्माण केलं, खूप मोठा असा लौकिक केला आणि समाजाला ही सगळ्यात मोठी समाजाला, नांदेडला, महाराष्ट्राला आणि संबंध भारताला ही देण ह्या शाळेने आपल्याला. आणि त्यावेळेला प्रतिभा निकेतन शाळा म्हटलं की अतिशय म्हणजे गर्वाने लोकांना गर्व वाटायचा की मी प्रतिभा निकेतन शाळेमध्ये आहे. आपल्या शाळेपासून 2 किलोमीटरवर दक्षिण गंगा गोदावरी जी अतिशय जवळ अशी होती. गंगा म्हणजे अतिशय पवित्र असं त्या गंगेच्या झुळका आपल्या शाळेपर्यंत यायच्या आणि सगळं पवित्रमय वातावरण असं त्या ठिकाणी होऊन जायचं. जेव्हा ही संकल्पना झाली त्यानंतर मग आम्ही एक मीटिंग घ्यायला सुरुवात केली. लक्ष्मीकांत, ओमप्रकाश, त्यानंतर काशीनाथ, मारुती उमाटे सगळे आम्ही भेटत गेलो. पहिला कार्यक्रम आम्ही 22 जानेवारीला आम्ही या ठिकाणी मधुरभोज हॉटेल आहे त्या ठिकाणी सर्वांना मी आमंत्रित केलं आणि सगळेजण त्या साधारणतः 30 लोक त्या ठिकाणी जमलो. आणि त्यानंतर मग अशीच एखादी खूप चांगली मोठ्या प्रमाणात मीटिंग घ्यावी, सगळ्यांचं स्नेहमिलन घ्यावं अशी संकल्पना तिथून हे झाली. आणि मग याच्यात मी ओमप्रकाश हुर्णे, मोहन कुरडे, लक्ष्मीकांत सांगवीकर या सर्वांना म्हणजे त्या लोकांनी अक्षरशः सर्वांचे कॉन्टॅक्ट हे करणे. त्यांना कुठलाही माणूस अतिशय सगळेजण इतके बिझी आहेत प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये. आणि आत्ताचं आपलं प्रत्येकाचं वय पाहता 70+, 72+, 74 असे वयाचे लोक आता नातवांना सांभाळायचं हे वय आहे. आणि ह्या सगळ्या वयामध्ये त्यांना इथं यायचं म्हणजे नांदेडमधलं ठीक आहे एखाद्या वेळेला थोडेफार कार्यक्रम आम्हाला असलं तर आम्ही एखाद्या हाकेवर येऊ शकतो पटकन, परंतु बाहेरगावचे जे कुणी इथं यायचे म्हणजे त्यांना प्रथमतः नियोजन करायचं, तिकीट काढायचं, इथं यायचं. त्यांच्यासाठी फॉलोअप इतका महत्त्वाचा राहतो की तो फॉलोअप ओमप्रकाश हुर्णे, मोहन कुरुडे, लक्ष्मीकांत या सगळ्या लोकांनी केला. आणि आज या ठिकाणी आपण सगळे इतके लोक सगळ्या ह्याच्यामध्ये चांगल्या वातावरणामध्ये उत्स्फूर्त अशा वातावरणामध्ये आपण जमलेलो आहोत. आपल्या सहकार्याबद्दल विशेषतः जे बाहेरगावून आलेले आहेत त्यांची या ठिकाणी जर काही गैरसोय झालेली असेल तर त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं मी सगळ्यांचे दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम जो आहे तो सगळ्यांचा एकमेकाशी परिचय व्हावा. आता प्रत्येकाने या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन आपला स्वतःचा परिचय द्यायचा आहे तर त्याच्याबद्दल लक्ष्मीकांत सांगेल. धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल. पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू. मरण असतं, मरणातही सुगंध असणं यातच आयुष्याचं सार असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे खरोखरच सोनं असतं. या आयुष्यात तुमच्यासारखे गुरुजन आम्हाला लाभले आणि आमचं भाग्य उजळलं, सोन्याहून अधिक पिवळं झालं. असे आपले गुरुवर्य गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय. प्रथम लज देशमुख सरांचा सत्कार करत आहोत. त्यासाठी मी मंजुषा किवळेकर आणि चंपावती धरमसी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांनी सरांचा यथोचित सत्कार करावा. विद्येच्या मंदिरात घुमतो संस्कृतीचा नाद, अद्वेच्या मंदिरात घुमतो आले आज गुरुजन द्याया आशीर्वाद, द्याया आशीर्वाद, घ्या आशीर्वाद. मंदिरात गुरुजनांचा प्रतिकात्मक सत्कार, ऋणात त्या सर्वांचा सत्कार त्यांच्या सत्काराच्या रूपाने संस्कृतीचा
पावन हे मंदिर विद्येचे भेद विसरुनी सर्व तऱ्हेचे जीवन आमुचे इथेच घडते जिवाय मास प्रसाद द्या मास प्रसाद सिद्धेच्या मंदिरात घुमतो संस्कृतीचा आले आले आज गुरुजन द्याया आशीर्वाद द्याया आशीर्वाद. थोडक्यात करतो. आदरणीय लज देशमुख सर म्हणजे लक्ष्मीकांत जयवंत देशमुख सर, वय वर्ष 88, अजूनही फिट आहेत हे विशेष. सर प्रतिभानिकेतन हायस्कूलमध्ये 1959 ते 72 जवळपास 14 वर्ष शिक्षक होते. भूगोल, मराठी, हिंदी, नागरिकशास्त्र इत्यादी विषय त्यांनी शिकवले. प्रतिभानिकेतन महाविद्यालयात 1972 ते 1996 पर्यंत ते कार्यरत होते. मराठी विषय ते शिकवत असत. त्यांनी 2 वर्ष PUCला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स पण शिकवलं. सरांनी साहित्य विशारद ही पदवी पुण्याहून संपन्न केली. राष्ट्रबाधा कोविद हिंदी वर्धा येथील ही पदवी संपन्न केली. MA BEd तर त्यांनी पहिलेच केलेलं आहे. सरांनी संगीत, नाटक अशा कार्यक्रमाचं संयोजन, आयोजन आणि संचलन मोठ्या प्रमाणात केलं. कुरुंदकर गुरुजी, LP पांडे सर, नाथराव नेरलकर सर, गंगाखेडकर सर यांच्या सहवासात ते अधिक काळ राहिल्यामुळं कळत नकळत रसिकता त्यांची वाढत गेली असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. इथे एक गोष्ट मला उल्लेख करायची आहे, सांगायची आहे की 1955 सालच्या गोवा मुक्ती संग्रामात सर खूप ॲक्टिव्ह होते. 1956 सालच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं. परिणामी त्यांना 3.5 महिन्याचा कारावास झाला आणि तो समर्थपणे त्यांनी भोगला. त्या काळचे शामराव बोधनकर, VD देशपांडे हे राजकीय व्यक्ती त्यांचे ते मदतनीस आणि सहाय्यक होते. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व ज्ञानदान, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यात सहभाग, उच्च विद्याभूषित, विद्यार्थ्यावर विशेष प्रेम असं चौफेर दिलखुलास व्यक्तिमत्वाचे मानकरी 88 वर्ष नाटव लक्ष्मीकांत जयवंत देशमुख सर. आपण टाळ्याच्या गजात त्यांना मानवंदना देऊ. दुसरे आपले गुरुजन मधुकररावजी रायगावकर सर. मधुकरराव रायगावकर सरांचं वय आहे 84 वर्ष. भरपूर उत्साह. सरांनी MA मराठी केलं व सोबतच BEd. पण प्रतिभानिकेतन हायस्कूलमधून मॅट्रिक पास होऊन तिथेच त्या वर्षी त्यांनी नोकरी केली आणि एक्सटर्नलमध्ये MA BEd केलं. शाळेत त्यांनी एकूण 12 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली आणि NSB कॉलेजमध्ये प्राध्यापक मराठी म्हणून त्यांनी 30 वर्षे आपलं योगदान दिलं. शाळेत मराठी, इतिहास, गणित हे विषय शिकवले व कॉलेजात मराठी विषय शिकवला. त्यांच्या शिक्षणात गुरुवर नरहर कुरुंदकर सरांचं बहुमोल मार्गदर्शन त्यांना प्राप्त झालं. त्यांना BA, MA, BEd यात विद्यापीठात प्रथम, तृतीय येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. सोबतच आदर्श शिक्षकांचा पुरस्कारही त्यांना मिळाला. सरांचे अजून एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही खूप गाजलेली आहेत आणि रसिक मान्य झालेली आहेत. उदाहरणार्थ तुकारामाचे अभंग, ज्ञानेश्वरी अध्याय 12, भाऊसाहेबांची बखर, ते होते जीवित, स्वाद अस्वाद, वाटा पळवाटा नांदेडचे दत्ता भगत यांचं नाटक आहे. त्या नाटकावर त्यांनी समीक्षा लिहिलेली आहे. या ते होते जीवित हे पुस्तक गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्यावर लिहिलेलं आहे आणि ते रसिकांच्या पसंतीला उतरलेलं अप्रतिम पुस्तक आहे. निवृत्तीनंतर त्यांनी आपलं ज्ञानदानाचा यज्ञ चालूच ठेवला. विद्यापीठात शिकवणे, तेथील कामात सहभागी होणे, प्रश्नपत्रिका काढणे, प्राध्यापकांचे इंटरव्ह्यू घेणे, होळीवर महिलांच्या ट्युशन्स घेणे, विद्यापीठ अभ्यास मंडळावर सभासद म्हणून त्यांनी पद भूषवलं. थोडक्यात घेतलेलं ज्ञानदानाचं व्रत अखंड तेवत ठेवणारे आपले सर, त्यांना आमचा मानाचा मुजरा. टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करू.
कोणतेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हाताला नेहमी सुगंध दरवळत राहतो. उभं आयुष्य ज्ञानदानासाठी अर्पण करून तटस्थपणे राहणारे वंदनीय गुरुजन श्री ल ज देशमुख सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या आशीर्वादासह मनोगत आम्हाला सांगावं आणि त्यात आम्हाला चिंब चिंब भिजवावं. ल ज देशमुख सर. आजच्या या भारावलेल्या अवस्थेमध्ये काय बोलावं याची जी आहे ती चिंता पडते. पण आला प्रसंग याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्या प्रसंगाचं औचित्य जे आहे ते राखलं जावं या दृष्टीनं आपण प्रयत्न करूयात. खरं म्हणजे आता संयोजकांनी मला या ठिकाणी उपदेशवर बोलायला सांगितलं, काहीतरी मार्गदर्शन म्हणाले, पण आपल्या इथली परिस्थिती अशी नाही आहे. आपल्या इथं काय भारतीय संस्कृती प्राप्ते तू षोडशो वर्षे पुत्र मित्र मदाचरेत. आता तुम्ही सगळे 70च्या वर झालेले लोक आहात, तेव्हा तुम्ही काही लहान नाही आहेत. तुम्ही आता आपल्या बरोबरचे आहात. तुमच्या आमच्यामध्ये म्हणण्यासारखा असा फारसा काही फरक नाही. आपल्या ग्रामीण भागातही म्हणतात ना, म्हणजे बापाचा जोडा पायाला म्हणजे मुलाच्या ह्याला आला म्हणजे त्याला काही सांगायचं नसते, त्याला बोलायचं नसते. तेव्हा उपदेश हा तुम्हाला करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उभा नाही आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी जी आहे ती सांगावी लागते की भाषण करण्याचं हे स्थळ नाही, हे काही व्यासपीठ नाही आहे. हा जो आहे तो तुम्ही स्वतःच्या इच्छेनं या ठिकाणी निर्माण केलेला हा रंगमेळा आहे. या रंगमेळ्यामध्ये तुम्हाला जे आहेत ते तुमचे भाव, तुमचे विचार, तुमच्या कल्पना ह्या ज्या आहेत त्या परस्परांना जे आहे ते त्याचं आदानप्रदान करण्यासाठी म्हणून एक माध्यम आहे. तेव्हा ही उपदेशाची जागा नाही आहे. म्हणून पहिल्यांदा मी जे आहे ते 55 वर्षानंतर का होईना पण आपणाला असा एक योग जुळून आणावा असं मनोमन वाटलं. त्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला जे आहे ते धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट की आता या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत. दुर्दैव की काही लोकांना जे आहे ते ओळखू शकत नाहीत. म्हणजे नेहमीच असं आहे, जगाचा हा नियमच आहे. आमच्या शाळेतसुद्धा काय होतं की पहिले जे आहेत ते विद्यार्थी हुशार, ते जे आहे ते लक्षात, थोडेसे जे आहे ते खोडकर असे तसे तेही जे आहे लक्षात, पण जे खऱ्या अर्थानं सभ्य आहेत, सज्जन आहेत, शांत आहेत त्यांच्याकडे मात्र कोणाचंच लक्ष जात नाही. तसा आपला हा आजचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आता संजय यांनी सांगितलं की हे होते ते होते, यांनी केलं त्यांनी केलं, पण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांचा आहे. फक्त काय एक व्यवस्था म्हणून आपणाला काही लोकांना जे आहे ते पुढं करावं लागतं, काही लोकांना जो आहे तो पुढाकार घ्यावा लागतो, धावपळ करावी लागते आणि तेवढीच माणसं आहेत. पण संबंध कार्यक्रम हा जो यशस्वी होतो याच्यामागे कोण आहेत? आपण सगळे आहात. कारण सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना तर आपण एकत्र आलं पाहिजे. व ज्यानी त्यांनी आपापल्या परीनं ज्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली भूमिका जी आहे ती यशस्वीरित्या वठवली. म्हणून या कार्यक्रमाला सुचारू रूप प्राप्त झालेलं आहे. फक्त संयोजक, निमंत्रक हे नव्हेत तर सगळेच्या सगळे ज्यांनी मनोभावे यात सहभागी होण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न केलेत त्या सगळ्यांचंच हे जे आहे ते यश आहे. म्हणून त्याबद्दलही तुम्हाला मी जे आहे ते धन्यवाद देतो. आता सांगितलं की नाही थोडंसं द्या. हा असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल मी तुम्हाला आधीच धन्यवाद दिलेले आहेत. पण आता काहीतरी सांगायचं म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेच आता प्रौढ आहात आणि आज आपण एका वेगळ्या ईर्ष्येनं या ठिकाणी जे आहे ते एकत्रित आलेलं होतं.
आता माणूस कसं आहे, परमेश्वराने माणसाला घडवलं. आता घडवताना काय आहे तुम्ही पहा की आपल्याला परमेश्वराने एक तोंड दिलं, 2 कान दिले, 2 डोळे दिलेत, 2 हात दिलेत, 2 पाय दिलेले आहेत. तर देताना म्हणजे निर्माण करतानाची जी आहे ती रचना तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपण जे आहे ते आपलं वर्तणूक ठेवा. काय आहे, एकपट बोलावं, दुप्पट ऐकावं. एकपट जे आहे ते आपण पाहावं. हे नाही, निसर्ग आहे, या ठिकाणचा परिसर आहे, हा सगळा जितका आपणाला साठवता येईल तितका आपण जो आहे तो आपल्या नजरेमध्ये, दृष्टीमध्ये साठवून ठेवला पाहिजे. आणि 2 हात आहेत, जितके श्रम करता येईल तितके अधिकात अधिक आपण श्रम करा. या श्रमातून आपणाला जे आहे ते ऊर्जा मिळते, आपणाला जे आहे ते बल प्राप्त होते. आणि पाय हे तर म्हणजे खरं म्हणजे संजीवन आहे सगळ्या याचं आपल्या शरीरात. जितकं चालाल तुम्ही, तितकं चालत राहाल, तितकं तुमचं जे आहे ते आरोग्य चांगलं राहतं.